तर आजचा जो टॉपिक आहे या ठिकाणी आपण बघतोय काय बघतोय ट्रिम पाथ. पाथ पाथला ट्रिम करायचं. ओके, तर या ठिकाणी अगोदर काय कन्सेप्ट आहे समजून घेऊ. ओके, तर पेन टूल घेतलाय. रेकॉर्डिंग चालू आहे. हा काय नुसतं ऑनलाईनच आहे. चलो ठीक आहे. हाय सर, मी आहे. अरे कधीपासून बोलतोय मी, तुला आवाज येत नाही? अहो नाही, कॉड घालत होतो. बर ठीक आहे. तो हे कुठे आहे, अमित कुठे आहे? काय माहिती, त्याला फोन लावलेला तो ठीक बोलला येतो. पाठवलंय त्याला मी. ठीक आहे ठीक आहे. ओके, बघा कन्सेप्ट समजून घ्या. येणार आहे आज फक्त ऑनलाईन येतो. ओके, तर या ठिकाणी आपण बघतोय ट्रिम पाथ आणि या ठिकाणी मी एक कंपोजिशन बनवलंय. पेन टूल घेतला आणि इथं एक पॉइंट आणि इथं एक पॉइंट. ओके, तर हे झाली तुमची पाथ. काय झाली? पाथ. ओके, आणि याला आपण काय करतोय, याला करतोय ट्रिम. ओके, फिल बंद आहे, स्ट्रोक चालू आहे. इथून मी अशा पद्धतीने सरळ करू. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं रिपीटर मध्ये या ठिकाणी आपण ऍड केलं होतं. ऍड मधून इथं रिपीटर ऍड केलं होतं. तसंच आपल्याला इथं भेटतंय ट्रिम पाथ. याची प्रॅक्टिस करा. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण असाइनमेंट चेक करू. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण बघतोय ट्रिम पाथ. ओके, आता ट्रिम पाथ जसं मी ऍड केलं होतं, तर या ठिकाणी तुम्हाला इथं ट्रिम पाथ ऍड झालेले दिसेल. रिपीटर मध्ये आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसले होते, बरोबर ना? ओके, तर या ठिकाणी इथं फक्त ट्रिम पाथ मध्ये 3च ऑप्शन दिसते. ठीक आहे, एक आहे स्टार्ट, दुसरा आहे एंड आणि तिसरा आहे ऑफसेट. ओके, तर या ठिकाणी तुम्ही हे अँकर पॉइंट इथं लेफ्ट, राईट, बॉटम, सेंटर जिथं पाहिजे तिथं आपण लावू शकतो. ओके, बघा हे जे ट्रिम पाथ आहे या ठिकाणी इथं तुम्हाला एंड वरती 100 दिसतंय, स्टार्ट वरती 0 दिसतंय. ओके, मी एंड ला काय करतोय, पूर्ण इथून 0 करून घेतोय. तर काय झालं, काही दिसत नाही आता. ओके, स्टार्टला फुल केलं तर पूर्ण इथं तुम्हाला हे स्टार्ट फुल झालेलं दिसेल. एंडला फुल करतोय, गायब झालं. ठीक आहे, तर या ठिकाणी कुठलं तरी एक 0 पाहिजे. ओके, पूर्ण दिसेल. आणि जर का मी या ठिकाणी इथं इथं थोडस वाढवून घेतलं तर हे अशा पद्धतीने दिसेल. ठीक आहे, तर थोडक्यात आपल्याला अॅनिमेशन जर बघायचं असेल तर या ठिकाणी एक मी की फ्रेम लावतोय. ओके, 10 फ्रेम वरती पुढे जातोय आणि इथं मी ह्याला 0 करतोय. आपलं जे अॅनिमेशन आहे इथंपर्यंत स्टेव आहे. एन प्रेस केला तर हे तुमचे जे वर्क एरिया आहे इथं कट होईल आणि इथं मी राईट क्लिक करून ट्रिम करतोय. तर आपल्याला फक्त आता एवढंच दिसायला लागेल. प्ले केल्यावर काय होईल, इथं 0, 100 आणि इथं 0 करायचं. ओके, तर या ठिकाणी इथं बघू शकता हे अॅनिमेशन असं झालंय. ठीक आहे, इकडून इकडे येत आहे. जर मला इकडून इकडे पाहिजे, हे इकडून कट होऊन इकडे पाहिजे, तर इथं मी काय करेन, या ठिकाणी स्टार्टला वाढवून घेईन. इथं एक की फ्रेम लावले, इथं एक की फ्रेम लावले. ओके, आणि इथं लास्टला येऊन मी ह्याची अमाऊंट वाढवतो. तर काय होईल, इकडून इकडे कमी झाले. ठीक आहे, तर तुम्हाला असं काही पाच जर कमी करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, एंड किंवा स्टार्ट मध्ये तिथं अॅनिमेशन करू शकता. ठीक आहे, आता मला असं दाखवायचं की इथून फक्त हे पाथ छोटी होऊन इथून कंटिन्यू रनिंग करते, पळते, असं दाखवायचं. ते असतं ना लोडिंग. ठीक आहे, तर या ठिकाणी मी इथंपर्यंत ह्याला लूप करून घेतोय आणि इथं येतोय मी या ठिकाणी, आणि याची जी स्टार्टची अमाऊंट आहे मी थोडीशी कमी करतोय, मला एवढं पाहिजे. तर हे आता अॅनिमेशन काय होईल,
असं होईल, दिसतंय इथं एवढं एंडला राहतं. ओके, पण मला इथं काय करायचं तर स्टार्टिंगलाच तेवढं पाहिजे, तर इथं ठेवतो मी. ओके, आणि इथं एंडला तुम्हाला इथल्या इथं झालेलं दिसतंय. सुरुवातीला मी काय करतोय, कन्सेप्ट समजून घ्या. इथून हे सगळं बंद केलं, मी एवढंच ठेवलंय. ओके, हे दोन्ही समजलं, स्टार्ट आणि एंड. आता ऑफसेट, ऑफसेट काय करेल हे तुम्हाला इकडं गोल गोल फिरवेल. ओके, इथं एक की फ्रेम लावली, इथं येतोय, आणि इथून तुम्ही त्याला काय करू शकता, समजतंय. तर इथं किती तुम्हाला ते चक्रा मारायला पाहिजे, फास्ट होतंय ना, मला स्लो करायचंय. तर इथं किती आहेत, 4 आहेत, इथं 2 करेन मी, कारण सेकंद कमी आहेत ना आपले, दिसतंय. इथं 2 पण जास्त वाटायला लागले, इथं एकच राऊंड करा. का तर आपलं किती फ्रेम मध्ये अॅनिमेशन आहे, 1 सेकंद पण नाहीये इथं, दिसतंय 16 फ्रेम आहे फक्त. ओके, दिसतंय. इथून तुम्ही याची साईज जर वाढवायची असेल तर इथं स्ट्रोक मध्ये जाऊन तुम्ही ते साईज याची वाढवू शकता. स्ट्रोकची विड्थ इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, दिसतंय. हे लांब म्हणजे आपण पात तेवढं बनवले म्हणून तसं दिसायला लागलंय. ओके, तर इथं मी काय करेन, याची जी साईज आहे या ठिकाणी इथं राऊंड पाहिजे, हे एकदम शार्प दिसतंय ना, इथं पॅट कॅपच्या ऐवजी इथं राऊंड कॅप करा, हे राऊंड दिसायला लागेल तुम्हाला, दिसतंय असंही ती. तर हे ट्रिम पाथ मे बी कॉन्सेप्ट क्लिअर झालेली असावी, की तुम्हाला जर या ठिकाणी एखादी पाथ कमी होत चालली दाखवायचंय, जास्त होत चालली दाखवायचंय, एक झाड असं बनतोय, असं 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 वरती जाते बनत बनत, अगोदर तसं पूर्ण पाथ बनवून घ्या. इथं दाखवतोच तुम्हाला. इथून मी पाथ असं बनवलं, ठीक आहे, अशा पद्धतीनं. ठीक आहे, असे 2-4 इथं लाईन बनवले आपण. ओके, इथं तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी स्ट्रोक मध्ये जाऊन ह्याला राऊंड पाहिजे तर इथं कॉर्नरला इथून तुम्ही राऊंड कॅप करा. ओके, आता मला काय करायचंय, हे जे झाड आहे हे खालून असं वाढत चाललंय असं दाखवायचंय वरती. ओके, तर काय कराल तुम्ही इथं याच्यावरती ट्रिम पाथ लावाल. काय लावा, ट्रिम पाथ. ओके, ट्रिम पाथ हे तुम्ही शेपच्या आतमध्ये लावले, लक्षात ठेवा. ओके, इथं मल्टिपल जर शेप असतील तर सगळ्यांना एकत्रितच लावायचं. जसं की आता मी या ठिकाणी काय करतोय, इथं अजून एक, इथं मी अशा पद्धतीने एक पाथ घेतोय. ओके, आणि ह्याला मी काय केलं, अशा पद्धतीने राऊंड केलं. इथून मी अजून एक इथं अंडू केला, इथं अजून एक पाथ घेतोय मी अशा पद्धतीने. जस्ट मी एक्झाम्पल दाखवतोय ना मला. आता या सगळ्यांना मला काय करायचंय, ट्रिम करायचंय. तर आपण ट्रिम लावलंय कशामध्ये, शेप 1 मध्ये, आणि आता जर का मी इथं ट्रिम करतोय तर काय होईल, फक्त ते एकच होईल. ठीक आहे, ह्या पाथला तुम्ही म्हणजे ह्या ट्रिमला काय केलं, इथं वरती काढून घेतलं साईडला. ओके, आणि आता इथं मी ट्रिम करतोय, नीट समजून घ्या, कन्सेप्ट नीट समजून घ्या. ओके, इथून मी कमी करतोय तर इथं काहीच होत नाही. आपण फोटोशॉप मध्ये काय बघितलं, की जे वरती ते वरती दिसतं, प्रीमियर मध्ये असू दे किंवा आफ्टर इफेक्ट मध्ये असू दे, जे वरती ते वरती नाही, ते लास्टला होईल. ओके, तर या ठिकाणी हे शेपच्या तिन्ही शेपच्या वरती हे तुमचा ट्रिम पाथ आहे, त्यामुळे तिथं काहीच इम्पॅक्ट पडणार वरती असल्यावर इम्पॅक्ट पडणार नाही, खाली पाहिजे मग इम्पॅक्ट पडतं, वरून इम्पॅक्ट नाही, माहित आहे ना. अबे इथं सांगा लागलोय मी, खाली पाहिजे त्यावेळेस इम्पॅक्ट पडतं ते, म्हणजे त्याचा परिणाम दिसतो. कोणाचा, ट्रिम पाथचा. ओके, हसायला काय झालंय, कुठल्या पण इफेक्ट. आता बघा इथं, आता इथं मी ते एकातच होतं, मला तिन्ही टाकायचंय. हसतोय काय, अबे इथं 3 शेप आहेत, तिन्ही मध्ये मला ते इफेक्ट दाखवायचंय, ते बोलतोय. ओके, तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, हे जे ट्रिम पाथ आहे हे सगळ्यावरती येण्यासाठी तुम्हाला इथं खाली घ्यायचं, सगळ्यावरती पाहिजे तर खाली घ्यायचे. काय, हा, ओके. आता इथं जर बघितलं तर हे तिन्ही शेप इथून कट होतील, दिसतंय. आणि मला असं दाखवायचंय की या ठिकाणी हे तिन्ही शेप इथं बनत चालले. इथं एक की फ्रेम लावली, आणि इथं एक की फ्रेम लावली, आणि इथं 100. ओके, तर हे तुमचा, ओके, मजा येईना.
एकदम भारी दिसायला पाहिजे. ओके, तर त्याच्यासाठी आपण काय बघितलंय, एनिमेशन स्मूथ होण्यासाठी भाऊ हम्म तेवढं पाठ आहे. ओके, सगळ्यांना सिलेक्शन करा F9. ओके, आता F9 मध्ये पण मजा आहे, लक्षात घ्या. दिसतंय? ओके, एवढी मजा येईल, एवढी मजा. मजा कधी येईल, कधी येईल मजा? ओके, अबे व्यवस्थित दिसेल तर मजा येईल ना. ओके, आता या बघ तिकडून हो बोलतोय तो. ओके, तर या ठिकाणी मी काय करतोय, ग्राफ मध्ये जातोय. ठीक आहे, याला पकडला. ओके, सगळ्यांना एक एक दिवस ऑनलाईनच आहे वाटतं नाही का. परवा हा होता, आज श्रेयश आहे, आणि एकदा मंदार होता, आणि आता अमित असेल नाही. ओके, नंबर ठरवून ठेव रे, आता हे असेल मग लग्नात ऋषी. ओके, तर बघा या ठिकाणी हे जे अॅनिमेशन आहे, जर आपण इकडे घेतलं होतं, आपण लास्ट टाइमला काय बनवलं होतं रे. ठीक आहे, तर या ठिकाणी इथं बघू शकता की हे काय होईल, एकदम स्टार्टिंगला फास्ट होईल आणि एंडला स्लो होईल. दिसतंय? एक राऊंड आहे, हे दोन्ही फ्लॅट आहेत, बट कॅप त्याला म्हणतो. त्याला करण्यासाठी काय करायला लागेल, तिला करायचं असेल तर काय करायला लागेल, अबे राऊंड कॅप करायला लागेल ना. कुठे लक्ष आहे तुझा? अरे देवा, बघ इथं स्ट्रोक मध्ये जा आणि इथं हिला राऊंड कर, इथं हिला राऊंड कर. काय कर? राऊंड. आता इथं राऊंड झालं, दिसतंय? ओके, सगळ्याला एकदाच नाही का करता येणार? सगळ्याला एकदाच नाही, ते इथं सगळे सेपरेट सेपरेट प्रॉपर्टी आहेत ना. तू ह्यांची डुप्लिकेट काढू शकतोय, कोणाची शेपची, एकाला राऊंड केला की त्याची डुप्लिकेट काढून चेंजेस करू शकतो पाहिजे तर, है ना. ठीक आहे. ओके, आता या ठिकाणी इथं बघा, आता हे काय झालेलं, असं झालेली. ओके, मला स्टार्टिंगला फास्ट पाहिजे, नाही स्टार्टिंगला स्लो पाहिजे, मध्ये फास्ट पाहिजे, एंडला स्लो पाहिजे. ओके, ते पण फास्ट वाला स्लो. ओके, हा, तर इथं मी काय करेन, आता हे सगळ्यांना इथं मी काय करेन, यू प्रेस करेन. नाही, इथं एकातच आहे ना हे सगळं. ओके, तर इथं मी काय करेन, हे जे लावलेलं आहे ह्याला इकडं घेईन, नाही इथं इकडंच वाढवेल आणि ह्याला पण इकडं वाढवेल. काय होतं बघा, आता एकदम भारी इफेक्ट येईल. आता अजून जर त्याला व्यवस्थित करायचं असेल तर इथं थोडस, हे जरा जास्त झालंय ना या ठिकाणी. ओके, थोडस असं लांब ठेव आणि ह्याला थोडस लांब ठेव. ओके, तर इथं बघू शकता, समजतंय? जर तुला एंडला फास्ट पाहिजे, एंडला फास्ट चांगलं नाही दिसणार, इथं बघू शकतोस, हे नाही भारी दिसणार. तर या ठिकाणी तुम्हाला हा वाला इफेक्ट भारी आहे. ठीक आहे, हे जास्त फास्ट पण नाही. ओके, तर हे झालं तुमचा ट्रिम पाथ. आता हे झाड असतं तुम्ही वाढवू शकता, तसं शेप बनव. हे कुठे सर झाड दिवसा, हे तर 7 दिवसा लागले बनव, है ना. तर तुला जे बनवायचं ते बनवू शकतो तू. ट्रिम पाथ हे तर आपण बघतोय. ओके, आता यांना काय करायचंय मला, या ठिकाणी बघा, आता मजा बघा यांची. आता याच्यामध्ये छोटे छोटे मला असं लाईन गेल्यासारखं दाखवायचंय, है ना. तर इथं आपण काय करू, ह्याला स्टार्टिंगला या ठिकाणी थोडसा, इथं 0 0 आहे ना, याला थोडस वाढवलं असं. ओके, आणि इथं एंडला असं वाढतंय ना, तर इथं आपण काय करू, एंडला पण या ठिकाणी इकडून कमी करून घेऊ. तर हे काय होईल, हे इथं अॅनिमेशन नाही लावलं ना रे, पण ना असं करतोस. ओके, या ठिकाणी तरी म्हटलं असं काय झालं इथं. ओके, या ऑफसेटला थोडस मागे घेतोय, म्हणजे मागे जातील ते. समजलं? असं मोशन ग्राफिक म्हणतात भाऊ याला, उगाच नाही. काय म्हणतात, मावशी ग्राफिक नाही, मोशन. ओके, काय रे. ओके, तर हे तुम्हाला समजलेलं असावं. आता या ठिकाणी आपण याचा यूज करून एक खटाखट अॅनिमेशन बनवूया.
ठीक आहे. आता या ठिकाणी इथं जरा कंपोजिशनची साईज वाढवून घेऊ. साईज म्हणजे इथं सेकंद वाढवून घेऊयात. इथं मी 3, 5, 6 सेकंद करतोय. ओके चलो. तर हे सेकंद वाढवल्यानंतर हे तुमचं असं झूम होतो. इथून तुम्हाला हे वाढवून घ्यायला. ओके लेट्स सी. इथं एक खटाखट वाली एक इमेज ओपन करू आपण. आणि कुठे इमेज, लेक्चर, VFX, इन्फोग्राफी, चाइल्ड. ओके हे एक बीजी असं बनवून ठेवलेलं आहे मी खटाखट मध्ये. ओके याला लॉक करायचं. याच्यामध्ये अॅनिमेशन नाही करणार, याच्यामध्ये अॅनिमेशन करणार इमेज वरती. ओके तर या ठिकाणी मी काय करतोय, एक सर्कल बनवतोय. ओके सर्कलची मजा बघायची असेल तर या ठिकाणी आपण एक सर्कल मध्ये इथं मी थोडासा कलर काय करतोय असं उचलून इथलंच ह्याच जरा घेतो. ओके हे नको असा. ओके ओके आता इथं तुम्हाला जर गाडीचं चाकाला वगैरे असं लाइटिंग वगैरे दाखवायचं असेल तर ओके तर इथं मी ट्रिम पाथ याच्यात ऍड केलं. काय केलं, ट्रिम पाथ. ओके आणि याच्यामध्ये गेलो आणि इथं मी काय केलं, खटाखट असं केलं. ओके आणि याच्यामध्ये जाऊन स्ट्रोकला इथं राऊंड कॅप करायचं, राऊंड कर. आणि इथं तू काय करशील, ऑफसेट मध्ये अॅनिमेशन करशील. ओके एक कशामध्ये, ऑफसेट मध्ये. लक्षात ठेव. ओके किती फास्ट पाहिजे त्याच्यावरती. ओके सर अजून जरा भारी दाखवा ना सर. थांब ना, त्याला डुप्लिकेट केलं. काय केलं, डुप्लिकेट केलं. इथं आलो. ओके याच्यामध्ये हा कलर टाकला. ठीक आहे आणि याचा ऑफसेट यू आहे ना, तर थोडासा असा. ए इथं नाही, इथं असं आहे ते. ठीक आहे तर हे आपण नंतर बघू. त्याला आपण डिलीट करू. लिप्स डिलीट. थांब ना भाऊ, थांब घे. किती त्याला काय आहे का आपण त्याला 100 याला 0. ओके चल, नाही तर नवीनच करतो ना. नाहीतर तुम्ही म्हणाल हे काय करायला लागले सर, है ना. तर इथं मी काय घेतलं, एक इलिप्स घेतला. ठीक आहे इथून अशा पद्धतीने ड्रॉ केला आणि इथून आपला कलर जे आहे ते इथून वाढवलं. ओके आता बघा इथं जर का मी ह्याच्यामध्ये जर फील टाकतोय, काय टाकतोय, फील टाकतोय. आणि इथं जर का मी ह्याच्यामध्ये ट्रिम पार्ट टाकतोय फील मध्ये. ओके मला ग्राफ दाखवायचा आहे. काय दाखवायचं आहे, ग्राफ. आणि जर का मी याच्यामध्ये ट्रिम पार्ट दाखवला तर हे तुम्हाला असं येईल. समजतंय, अशा प्रकारचं तुमचा ही ट्रिम. ओके म्हणजे असं पाणी वगैरे कमी होताना जर दाखवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, याचा यूज करू. ओके पण हे वन साइडेड होतं. ओके तर या ठिकाणी इंडिव्हिज्युअली. ओके तर हे तुम्हाला समजलेलं असेल. ह्या ठिकाणी हे अशा प्रकारचं फिल्म मध्ये होतं. पण मला ह्याच्यात नकोय, मला इथं स्ट्रोक पाहिजे. काय पाहिजे, मी जरा अंडू करून घेतो. अंडूचा कलर आपण घालून घेऊ. ओके ओके आता ह्या स्ट्रोक मध्ये जर इथं स्ट्रोकची साईज मी पूर्ण वाढवतोय. काय करतोय, पूर्ण असं पॉइंट टू पॉइंट मॅच करतो. ओके आणि स्ट्रोकची साईज जरा कमी नाही, स्ट्रोकची कुठं साईज, शेप कमी करायला लागेल आपल्याला. ओके आणि इथून मी काय करतोय, शेप कमी केला. ओके आणि याच्यामध्ये जर का मी ट्रिम पार्ट टाकतोय याच्यामध्ये स्ट्रोक मध्ये, आणि इथं जर बघितलं तर या ठिकाणी इथं बघू शकता हे अशा पद्धतीने. ठीक आहे हे परफेक्ट आहे. समजतंय. तर आपल्याला ग्राफ जर बनवायचा असेल तर स्ट्रोक वरती ग्राफ व्यवस्थित बनवा. ओके तर या ठिकाणी मी काय करतोय, हा आपला बेस झाला. काय झाला, बेस. याच्यामध्ये मी नाव देतोय बेस. याला लॉक केला. ठीक आहे नाही ह्याची एक डुप्लिकेट काढतो मला अगोदर, मग लॉक करेल. ठीक आहे आता याचा मी काय करतोय, थोडासा कलर चेंज करतोय अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं. ओके आणि याची साईज मी जरा काय करतोय, कमी करतोय. ओके आणि या ठिकाणी मी काय करतोय, याच्यामध्ये टाकतोय ट्रिम पाथ. काय टाकतोय, ट्रिम आहे ना ऑलरेडी, असं दे इथं आहे. ओके तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, अशा प्रकारे हे ग्राफ दाखवू शकतो. ठीक आहे इथपर्यंत झाला. आता मी काय करतोय, या ठिकाणी
इथं एक मी राउंडेड रेक्टँगल घेतोय, ठीक आहे, आणि या ठिकाणी सेपरेट घेतोय मी, याचा आता बेस नाही, हे सेपरेट मला पाहिजे, लेअर डिसिलेक्ट केले. ओके, हे जा मी काय करतोय, फिल बंद, स्ट्रोक बंद, फिल मध्ये हा कलर घेतोय, ठीक आहे, आणि इथं मी काय केलं, याची साईज थोडीशी वाढवून घेतली, ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि इथं हा आपला रेक्टँगल, याचा राऊंडनेस इथून तुम्ही काय करू शकता, कंट्रोल करू शकता, ठीक आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने बनवून घेतलं, किंवा राऊंडनेस याचा पूर्ण कमीच करा, नकोच आहे. ओके, तर हे झालं तुमचा बेस, याची एक डुप्लिकेट काढतोय, डुप्लिकेट. ओके, हे इथं एक ठेवतोय, त्यांना मी हे जे सेंटर पॉइंट आहे इकडे, याचा पण सेंटर पॉइंट इकडे, ठीक आहे. ओके, हे दोघांचा बेस झाला, याचा याचा. ओके, आणि या ठिकाणी मी काय करतोय, अजून एक इथं पेन टूल घेतोय, ठीक आहे, सेपरेट लेअर वरती, इथं एक पॉइंट लावला आणि इथं एक पॉइंट लावला, याच्यामध्ये मी स्ट्रोक टाकेन, काय टाकेन, स्ट्रोक. ओके, स्ट्रोकची साईज कमी, अशा पद्धतीनं. ओके, स्ट्रोकचा कलर मी घेतोय हा वाला. ओके, फिल इथून मी नन केला, ठीक आहे, आणि इथून मी थोडस आतमध्ये सरकवून घेतोय, ठीक आहे. ओके, ठीक आहे, ह्याची एक डुप्लिकेट काढली, आणि ह्याला मी घेतोय इथे, याचा पण इथे मी सेंटर पॉइंट इकडे, सेंटर पॉइंट इकडे, ठीक आहे. आता इथं मी घेतला, काय किती वाजले रे, वाढवतोय सांगा. तर इथं मी काय काय 00, याचा जो कलर आहे फिल मधून हा वाला कलर, ठीक आहे, इथं ठेवला, याची एक डुप्लिकेट काढली आणि इथं ठेवला, ठीक आहे. हे सगळं मी अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. ओके, आता आपल्याला काय दाखवायचंय, की हे जे ग्राफ आहे, ओके, याच्यामध्ये कलर वगैरे बाकीचे 12 भानगडी करा, की हा जो कलर आहे हे दाखवेल, हा जो कलर आहे हा दाखवेल, है ना. तर हे तुम्हाला हे सगळे इन्फॉर्मेशन वगैरे टाकू शकता. जस्ट आपण ह्याला कंट्रोल कसं करायचं हे बघतोय. ओके, की आता मला काय करायचंय, की हा जो आहे हा बेस आहे, ओके, तर ह्याला लॉक करेन, हा कसला आहे, हा वरती येईल का, तर इथं ग्राफ मध्ये येतोय तो, ठीक आहे. हा काय, हे खालचा बेस आहे, याला लॉक करेल. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय अॅनिमेशन करणार. ओके, हे काय आहे तुमचा, आता इथं मी रिनेम वगैरे तुम्हाला करायचं करून घ्या. ओके, मी इथं वेळ जाईल आपला. ओके, ह्याला नाव वगैरे तुम्ही देऊ शकता. हा हा वाला ग्राफ आहे, तर इथं मी ग्राफला फक्त ग्राफ करतोय, ग्राफ, ठीक आहे. आणि हे तुमची लिटरेट व्हॅल्यू, इथं लिटरेसी व्हॅल्यू. ओके, तर या ठिकाणी मी काय करतोय, हे काय, हे वाला आहे, एक दोन. ओके, आता हे दोन इथं मी घेतलेले, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सगळ्यामध्ये ट्रिम पाथ ऍड करायचं. काय करायचंय, सगळ्यामध्ये ट्रिम पाथ ऍड आहे का, याच्यात ट्रिम पाथ नाहीये, ऍड ट्रिम पाथ, याच्यामध्ये ऍड ट्रिम पाथ, याच्यामध्ये इथं ट्रिम पाथ नाही, हे नंबर आहेत ना, याच्यात नाही. तर स्क्रीन शो नाही करत. हॅलो, हा हा, तर स्क्रीन शो नाही करत. जस्ट मिनिट, हा हा, कधीपासून नाही शो करत आहे, आत्ताच झाले. करते आता, नाही हे बघ, नाही दिसतच नाही.
हा असं कसं दिसत नाही? अरे इथनं तर झाले ना रे. थांबा परत जॉईन करतो. हा ओके. आता इथं मी काय करतोय, हे काय आपण ग्राफ आहे ना, याच्यामध्ये ट्रिम पाथ टाकलं. हा दिसते दिसते. ओके ओके, ह्याच्यामध्ये ट्रिम पाथ या ठिकाणी मी टाकलं ग्राफ मध्ये. आता ओके इथं ओके, इथून तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने कंट्रोल करतो. ओके, आता इथून महत्वाचं टॉपिक आहे, हे समजून घ्या. म्हणजे आता नवीन कन्सेप्ट सुरू होते. हे ट्रिम पाथ आपण बघितलं. ओके, तर इथं मी एक घेतोय न्यू मधून जाऊन नल ऑब्जेक्ट. ओके, नल ऑब्जेक्ट म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये काहीच नसतं, पण त्याच्याद्वारे आपण अॅनिमेशन करू शकतो बाकीच्या गोष्टीसाठी. ओके, म्हणजे मला हे सगळ्यामध्ये हे तर नल ऑब्जेक्ट द्वारे मी काय करेन, सगळ्यांना कंट्रोल करेन. समजते? म्हणजे नल ऑब्जेक्टला जर मी वाढवलं तर हे सगळ्यांची अमाऊंट वाढेल, कमी होईल. कशात नल, पण नल ऑब्जेक्ट इथं फिजिकली नाही, हे फक्त असं हाईड मध्ये असतं. जसं वरून कंट्रोल करणार एकटा असतो आणि खाली सगळे हालचाल करतात तसं, पण ते वरचा दिसत नाही ना आपल्याला तसं. तर इथं हे नल आहे, ह्याला आपण कंट्रोल करतोय ना सगळ्यांना, तर इथं आपण कंट्रोल म्हणून नाव देऊ. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये आपण एक इफेक्ट टाकतोय, त्याच्यामध्ये नल मध्ये म्हणजे कंट्रोलर मध्ये. इफेक्ट मध्ये जातोय आणि इथं एक्सप्रेशन कंट्रोल मध्ये जाऊन स्लाइडर कंट्रोल टाकतोय. समजतंय? ओके, हे कशावरती आहे? नल वरती. ओके, आपण हे पेरेंट बघितलंय परवा, बघितलं ना, बच्चा पेरेंट, बाप करतो तसं मुलगा करेल, मुलगा करेल तसं बाप नाही करणार, है ना, पेरेंट. हे येत आहे. ओके, ह्याला पिक्यू पॉइंट म्हणतो आपण, बरोबर ना. आता मी काय करतोय, या ठिकाणी प्रत्येक ग्राफच्या आतमध्ये आपण ट्रिम पार्ट टाकलं आणि सगळ्याच्या समोर इथं जिलेबीचे आकडे दिसतात. जिलेबीचे आकडे म्हणजे काय रे? पिक्यू पॉइंट. नाहीतर जिलेबीच्या आकड्याला पकडलं होतं सर मी म्हणून. ओके, तर पिक्यू पॉइंट. ओके, बघा इथं एंड मध्ये दिसतंय, एंडच्या समोरच्या आपल्याला काय करायचं आहे, ह्या कंट्रोलर मधला जो हा स्लाइडर आहे ह्याला नेऊन कनेक्ट करायचं. ओके, म्हणजे काय होईल, हे एंडची व्हॅल्यू ह्या स्लाइडरच्या थ्रू कंट्रोल होईल. समजतंय? बघा इथं एंड वरती मी इथं क्लिक करतोय, पिक्यू पॉइंट कुठला, हा इकडचा ग्राफ मधला. ओके, आणि इथून मी काय करतोय, ह्या स्लाइडरला नेऊन सोडतोय. म्हणजे आता इथं स्लाइडरला जर का मी इथं कमी जास्त करतोय तर इथं बघा तुमचे हे व्हॅल्यू वाढते, दिसतंय? ओके, तसंच मला ह्या पॉइंटला करायचं, ह्या पॉइंटला करायचं, ह्या पॉइंटला, ह्या पॉइंटला करायचं. ओके, तसंच मी काय करेन, आता इथं ग्राफ मध्ये झालं. ओके, ह्या ठिकाणी हे आता ह्याला आपण कंट्रोल करूया, ट्रिम पाथ. ह्याची एंड व्हॅल्यू कंट्रोलला सिलेक्शन केलं, या पिक पॉइंटला पकडलं आणि इथं सोडून दिलं. आता इथं आपण या ठिकाणी ह्याला करतोय. ठीक आहे, ह्याला बघा इथं मी ह्याला ओपन करतोय, ट्रिम पाथ मध्ये जातोय. ओके, हे लेअर सिलेक्शन आहे, इथं इफेक्ट कंट्रोल मध्ये ते दिसत नाहीये, है ना. तर इथं जर मी इथं तुम्ही म्हणाल सर इथं मला इफेक्टच दिसत नाही, तर स्लाइडरचा कुठं गेला, इथं ओढतोय. तर भाऊ त्याच्यासाठी काय करायचं नीट सांगतोय, समजून घे. ऐ हिरो नीट समजून घे. कंट्रोलला सिलेक्ट करायचा, याला ओपन करून ठेवायचं, हे बंद ठेवायचं नाही. ओके, ज्याला करायचंय त्याला ओपन करायचं, ज्याला करायचं त्याला ओपन करायचं. ओके, ओपन ठेवायचं, मग इकडे यायचं, मग ह्याला ओपन करायचं. ठीक आहे, इथं दिसतंय इफेक्टला, नाही तर लगेच इकडे. ओके, तर या ठिकाणी मी इथं एंडला इथं पकडतोय. ठीक आहे, एंडला पकडून इकडं स्लाइडर मध्ये जातोय. हे बघा आता आला हे हिरो. आता लेक्चर संपल्यावरती येऊन काय फायदा आहे? वाजला रे, गेला घाबरून. ओके, तर या ठिकाणी हा ह्याला मी केलं काय, शेपला इथं कंट्रोलला ऍडजस्ट केलं. इथं रेड दिसतं बरं का, झालंय का नाही समजण्यासाठी इथं रेड दिसेल, केल्यानंतर रेड होतं ते. ठीक आहे, केल्यानंतर ओके, तर या ठिकाणी हे कंट्रोल हसतोयच बघ रे सौरभ, पहिला तर काय बोला. ओके, सर हे सगळं झालं हो, इथं ह्याला आता ह्या तिघांना कंट्रोल केला. आता ह्या नंबरला कसा कंट्रोल करेल ते पण आहे आपल्याकडे, आपण नाही हुशारी. ओके, तर या ठिकाणी जा. ओके, तर या ठिकाणी इथं टेक्स्ट मध्ये जा. ओके, टेक्स्ट मध्ये इथं दिसतोय सोर्स टेक्स्ट, सोर्स टेक्स्ट, आणि त्याच्या समोर जिलेबीचे आकडे.
त्याला काय म्हटलं जातं जिलेबीच्या आकड्याला? पीक विप पॉइंट. डोळच हे करतो पीच पीच. ओके, तर या ठिकाणी पीक विप. ओके, तर ह्या पीक विप पॉइंटला पकडलं. आता इथं दिसत नाही, त्याच्यासाठी इथं कंट्रोलला सिलेक्शन करणं गरजेचं आहे. ह्याला ओपन करून ठेवलं आणि कंट्रोलला सिलेक्शन केलं आणि ह्याला पकडलं, वडलं आणि इथं आणून सोडून दे. झाला, आला लगेच इथं बघ 54 इथं दिसतंय. ओके, तसंच ह्या सेकंड नंबरला इथं करायचंय. सोर्स मध्ये जायचंय, पिक विप पकड, स्लाइडर सोड. आला, सेम टू सेम आला इथं. सगळं ओके, खटाखट झालं. पण वेगळं पाहिजे ना. हे सगळं बरोबर झालं इथं है ना. पण हेच वाढलं तर हेच कमी व्हायला पाहिजे ना. 50-50 झालं तर ना काही 50. अरे आपण अॅनिमेशन करतोय ना भाऊ. ओके, बघ आता याच्यासाठी एक काय म्हणते त्याला, ट्रिक आहे. ओके, आपण त्याला काय म्हणतो, गावरान लँग्वेज मध्ये काय बोलतो त्याला, जुगाड. ओके, तोडगा. ओके, तर या ठिकाणी इथं आपण काय करतोय, आता बघा कुठली व्हॅल्यू आहे हे ह्याची. ओके, याच्या अगोदर आपण ह्या ग्राफला कंट्रोल करूया. ओके, हे कुठे ग्राफ, हे वरचा. ओके, बघ आता याच्या आतमध्ये जायचं. आपण कुठं दिलंय त्याला, पिक पॉइंट एंड मध्ये, बरोबर ना. एंड मध्ये दिलेलं आहे. कुठे दिले, एंडला केलंय ना. हा, तर इथं एंडला केलंय. ओके, या ठिकाणी इथं बघा, इथं ह्या एरो वरती क्लिक करायचं एंडच्या. इथं भेटते तुम्हाला एक्सप्रेशन, काय केलं ते इथं दिसतंय. लय हे हुशारी, काय केलेलं सगळं दाखवतो. डिस्प्ले ते रेकॉर्डिंग इथं लिहून येतोय बघ, दिस लेअर कंट्रोल. ओके, कोणती कंट्रोल लेअरला इथं कनेक्ट केली आणि त्याच्यावरती काही स्लाइडर कंट्रोल टाकलाय तुम्ही. म्हणजे हे जी व्हॅल्यू दाखवा लागली, कुठली दाखवा लागली, कंट्रोलच्या लेअरवरची स्लाइडरची व्हॅल्यू इथं दाखवा लागली. सांगते सगळं, काय केलंय, कसं केलंय, कुठे केलं, सगळं सांगते भाऊती. तू म्हणशील मी करून गपचूप येईन, अजिबात चालणार नाही इथं. ओके, सगळं दाखवतो इथं बघ, दिसतंय. सीसीटीव्ही बसवले भाऊ. ओके, तर आता बघा आपल्याला करायचं काय की याची व्हॅल्यू याच्यातून कमी व्हायला पाहिजे. ओके, तर इथं आपल्याला एक काय द्यायचंय, काय म्हणतात त्याला, गणित मध्ये काय असतं, मॅथ्स मध्ये फॉर्म्युला. ओके, तर ए इज इक्वल टू ही व्हॅल्यू, काय ए बरोबर दिस लेअर, कुठली, ही लेअर. ओके, तर ए ची अमाऊंट काय झाली, ही वाली झाली. समजतंय. आता त्याच्यातून आपल्याला एंटर करायचंय, बी इज इक्वल टू, ए ची अमाऊंट ती आहे. आता बी ची काय पाहिजे, बी इज इक्वल टू 100. काय 100 पर्यंतची पर्सेंटेज असते ना व्हॅल्यूची सगळी. 100 मायनस ए व्हॅल्यू. सिंपल आहे. ए बरोबर हे आणि बी बरोबर हे, ह्याला हे, ह्याला हे, बरोबर. ए बरोबर कंट्रोलची व्हॅल्यू, बी बरोबर 100 मधून ए मधून मायनस कर. ओके, जसं मी एंटर करेन तसं बघा इथं कमी झालं. अरे हे रे, हे कमी झालंय. इथं बघ, इथं कंट्रोल नाही म्हणतोय बघ, इथं हे वाढतोय तर हे कमी व्हायला लागले, दिसतंय. आता याची अमाऊंट पण कमी व्हायला पाहिजे. आता त्याला सिलेक्ट कर, कुठे ते इथे. ओके, आता याच्यामध्ये सोर्स मध्ये आता ह्याला उघड, काय केलं बघ, ह्याला काय केलं बघायला उघडायला लागतं. इथं बघ, इथं ऍरो त्याला उघडायला, उघड. ओके, उघडलं की इथं येतोय, दिसा लागलं. ह्याला हे केलंय, ह्याला पण तेच केलंय बघ, त्याला जे केलं ह्याला पण तेच केलं. ओके, आता त्याला जे केलं त्याला पण ह्याला पण तेच करायला लागेल हे व्हायला. तर इथं मी काय करतोय, ए इज इक्वल टू हे व्हॅल्यू आणि आता बी इज इक्वल टू 100 मायनस हे, काय हे 100 मायनस ए झालं 75.25. आता इथं सगळा जुगाड आपला कम्प्लीट झालेला आहे. ओके, बघ इथं मी वाढवलं, 100च्या पुढे गेलं का तिथं नाही दिसणार, इथं मायनस दाखवायला लागेल. ओके, तर 100 पर्यंत आपलं ओके. समजतंय का, ग्राफ 100 पर्यंत असेल ना भाऊ.
मग जसं जर वाढलं असेल तर तसं अमाऊंट तिथून ते मायनस मधनं वाढव. ओके, तर इथं 27 केलं तर इथं 27 ची अमाऊंट, लिटरेटची व्हॅल्यू एवढी, लिटरेसीची व्हॅल्यू एवढी दिसतंय. Yes. इथं जर का मी 80 केलं तर इथं 20 येईल. ओके, इथं 60 केलं तर इथं 40 येईल, इथं 20 केलं की तिथं 80, सगळं ओके भाऊ. Yes. तर या ठिकाणी मे बी तुम्हाला हे समजलेलं असेल. बघ, अरे देवा सौरभ, हा Scheme मध्ये झाली. आता इथं मी डायलॉग मारत होतो, आलीस इतकं का लेट? बर ठीक आहे, आता झाले लेक्चर, व्हिडिओ बघ. सर हं? मध्ये 60 बीट करायचं असेल तर काय सूत्र वापरायचं? कुठं मध्ये काही नाही बाबा, डायरेक्ट इथं 60 कर ना. स्लायडरला आहे ना तिथं 60. अरे तो आहे ना सर्कल तो 100चा आहे. असंच ना सर? कुठं मध्ये 60? तिथे 40 आहे, मग तिथे वरती 30 करायचं असतं. तर मग वरती तिथे 40 30. आहे, वरती 30. मग वरती तीच ए, डोक्यावर पडलेल्या. आता इथं 40 असेल तर इथं 30 कसं काय असेल? अरे दोनच अमाऊंट आहे तिथं. अजून एक तुला टाकायला लागल. अमाऊंट किती आहे? 2. व्हॅल्यू किती दोघांची दाखवा लागले. हे ना एवढं खाल्लं तरी बाकीच एवढं खाईल ना दुसरा. समजतंय? तुला 3 दाखवायचे तर मग त्यात फॉर्म्युला पण वाढेल. फॉर्म्युला वाढेल. समजतंय? आता इथं ह्याच्यातून तू आता मला सांग 100 रुपये तुझ्याकडे आहेत. आणि तिच्यातले मी 30 रुपये खाल्ले, राहिले किती? नाही, मला 40च ठेवायचंय म्हटलं तर चालेल का? 70च राहणार ना. 100 30 बरोबर का? मग तुला जर 40 ठेवायचं असेल तर ते 30 रुपये राहिलेले ते पण खर्चायला लागेल. समजते? म्हणजे या ठिकाणी आपण ह्याच्याची व्हॅल्यू जर 40 करतोय तर इकडे किती राहणार आहे? 60 राहणार. गणित आहे भाऊ त्याला. तर बघ, इथं 40 केलं तर इकडे 60च राहणार आहे. का तर 100 मधनं आपण 40 काढलं तर 60च राहील ना. 30 ठेवायचं म्हटलं तर असं कसं? मग त्याला ते फॉर्म्युला काढून तिथं 30 लिहायला लागेल. मग 30 येईल. समजतंय? ओके. ए श्रेयस, समजलं का रे? गेला. कुठे गेला श्रेयस? इकडं मी कुठं बघतोय? हो, श्रेयस हो, बाळा, सर, हो. ओके चलो ठीक आहे. बघतोय. हा ठीक आहे. करा प्रॅक्टिस. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. तर या ठिकाणी करूया स्टॉप. नेक्स्ट लेक्चर भेटू नवीन टॉपिक सोबत. ब्रँड एन्जॉय. बाय बाय. चलो ओके. चलो. ए जुई,